नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम टू आस्क इन डिटेल अवर फेमस यूट्यूब चॅनल इनरिचिंग नॉलेज. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती घेणार आहोत. एक महत्त्वाची स्पर्धा भारत सरकार, CBSE व अन्य इतर शैक्षणिक बोर्डांनी ही परीक्षा, ही स्पर्धा, ही छोटीशी स्पर्धा, अतिशय सिंपल साधी स्पर्धा आहे. परीक्षा पे चर्चा. आपल्याला यामध्ये सहभाग घ्यायचा आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सर्वांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि सर्वांसाठी ही स्पर्धा खुली आहे, ओपन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त 5 प्रश्न आहेत. लॉग इनची प्रोसेस या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल. एक लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या तुम्हाला मिळून जाईल. लिंकवर क्लिक करा, मोबाईल नंबर टाका, OTP येईल, लॉग इन करा, तुमचं नाव टाका, शाळेचं नाव टाका, तुमचा एरिया म्हणजे डिस्ट्रिक्ट, गाव, जिल्हा हे सर्व निवडल्यानंतर तुम्ही 5 प्रश्नांची उत्तर द्यायचे. ती सुद्धा MCQ मध्ये आहे, तुम्हाला टाईप करायची गरज नाही. पार्टिसिपेट करा, सर्टिफिकेट मिळवा आणि संधी आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत कम्युनिकेट करण्याची. तर 6वी ते 12वी मधील विद्यार्थी यात सहभाग घेऊ शकतात आणि यामध्ये बरेचसे पारितोषिके देखील आपल्याला मिळणार आहेत. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं इथे बघू शकता, आपल्याला तुम्हाला एक्झाम वॉरियर म्हणून नरेंद्र मोदी म्हणजे पंतप्रधान यांच्याशी तुम्ही कम्युनिकेट करू शकता. आतापर्यंत किती सहभागी झालेले आहेत तुमच्या समोर हा आकडा आहे. त्यात विद्यार्थ्यांची संख्या इतकी आहे, शिक्षकांची इतकी आहे आणि पालकांची संख्या इतकी आहे. आपल्याला हा आकडा वाढवायचा आहे आणि या स्पर्धेमध्ये भरभरून सहभाग आपल्याला घ्यायचा आहे. आपला भाग, ग्रामीण भाग कुठेही मागे पडला नाही पाहिजे. तर चला आपण सुरुवात करूयात. या स्पर्धेमध्ये सहभाग कसा घ्यायचा त्याबद्दल पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा मला एक सांगायचे आहे की डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजेच या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे. त्या लिंकवर क्लिक करायचे आणि लिंक क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हे जे आता तुम्ही पेज बघत आहात ते तेव्हा ओपन होईल. आता ओपन झाल्यानंतर काय काय आहे समोर बघू शकता. कोण कोण या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ शकतो. तर विद्यार्थी स्वतःहून घेऊ शकतात. त्यानंतर विद्यार्थी शिक्षकांच्या मार्फत देखील सहभाग घेऊ शकतात. त्यानंतर इथे बघू शकता शिक्षक स्वतः सहभागी होऊ शकतात. त्यानंतर शेवटी पालक सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ शकतात. आता आपल्याला या सर्वांसाठीच ओपन असलेल्या इथे बघा 1 डिसेंबर पासून ही स्पर्धा सुरू झालेली आहे. 11 जानेवारी पर्यंत ही स्पर्धा आपल्या सर्वांसाठी खुली आहे आणि सर्वांना वेळ जरी भरपूर असला तरीही आपण आत्ताच लगेच या स्पर्धेमध्ये सहभाग आपला नोंदवावा. खूप झालं 5 ते 7 मिनिटं लागतील ही प्रोसेस कंप्लीट व्हायला. 5 म्हणजे खूप जास्त झाले. 5-10 मिनिटात तुम्ही हे आटपू शकता. ही लिंक आहे, डिस्क्रिप्शन मध्ये जायचे, या लिंकवर क्लिक करायचे. लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलमधील कोणत्याही ब्राउझरमध्ये गुगल क्रोम असेल, मॉझिला फायरफॉक्स असेल, ओपेरा मिनी असेल किंवा जिओ स्फिअर असेल, कुठल्याही ब्राउझरमध्ये ओपन करायचे. त्यानंतर हे वेब पेज समोर येईल आणि यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेट नाऊ हे बटन दिसेल. या बटनवर आपल्याला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर ते आपल्याला विचारतील की आपण काय म्हणून सहभाग घेत आहोत या स्पर्धेमध्ये. तर आता या स्पर्धेमध्ये आपण बघितले आहे स्टुडंट म्हणून सहभाग घेऊ शकतो, पालक म्हणूनही घेऊ शकतो, शिक्षक म्हणून देखील घेऊ शकतो. तर सर्वांच्या समोर मी एक्झाम्पल दाखवणार आहे की आपण पालक म्हणून कसा सहभाग नोंदवू शकतो. तर पॅरेंट्स मध्ये क्लिक टू पार्टिसिपेट या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर ह्या अशा पद्धतीनं एक फॉर्म ओपन होईल, ज्यामध्ये आपल्याला फक्त नाव टाकायचं आहे आणि खालच्या बॉक्समध्ये आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर खाली बटन दिसतंय तुम्हाला लॉग इन विथ OTP. नाव आहे पूर्ण, मोबाईल नंबर आहे, लॉग इन विथ OTP या बटनवर क्लिक केलं की एक OTP तुमच्या मोबाईलवर येईल. तो OTP इथे एंटर करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस इथे दिसत असेल. आपलं नाव, आपला मोबाईल नंबर आणि त्या खाली इथे काय काय माहिती आहे ती नीट बघा. सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथे दिसतंय जेंडर. आपल्याला बऱ्याच गोष्टी इथे आपल्याला निवडावं लागतात आणि अतिशय सोपी प्रोसेस आहे. जेंडर निवडल्यानंतर ऑक्युपेशन म्हणजे आपण काय करतो, आपला पत्ता इथे मेन्शन करायचा आहे, आपला देश, आपलं राज्य, आपला जिल्हा आणि त्यानंतर शेवटी आपल्याला इथे माहिती टाकायची आहे. थोडं वर घेऊन बघूयात पिनकोड. त्यानंतर आपण पालक म्हणून आपण इथे टाकतोय, तर आपण आपलं त्या पाल्याशी काय नातं आहे, म्हणजे आई आहात तुम्ही की वडील आहात. त्यानंतर आपल्या पाल्याचं नाव म्हणजे आपल्या मुलाचं नाव, मुलीचं नाव, त्यानंतर
जेंडर निवडायचे, आपलं पाल्य म्हणजे आपला मुलगा मुलगी कोणत्या क्लासमध्ये आहे, कोणता बोर्ड आहे म्हणजे राज्य बोर्ड आहे, CBSE आहे वगैरे सर्व. आता इथे बघू शकता फक्त 5 प्रश्न आहेत. हिंदी आणि इंग्लिश या 2 भाषेमध्ये आहे. आपल्याला सहज कळू शकतं. MCQ आहे म्हणजे 4 ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत. फक्त यावर टिक करायचे, एक सर्कल येऊन जाईल म्हणजे ऑप्शन सिलेक्ट होऊन जातो. अशी एकूण फक्त आणि फक्त 5 प्रश्न आहेत. तुम्ही बघू शकता, स्क्रोल अप करतोय मी तर इथे तुम्हाला दिसतायत प्रश्न. तुम्ही सहज वाचू देखील शकता. ही 5 प्रश्नाची उत्तरं दिल्यानंतर शेवटी तुम्हाला एक बॉक्स दिसत आहे. ह्या बॉक्समध्ये खालच्या इथे तुम्ही काही क्वेश्चन असेल, क्वेरी असेल, फीडबॅक असेल किंवा आपल्याला काही डाऊट असेल, शंका असेल, आपल्या मनात कुठलं सजेशन असेल, आपल्याला कुठल्या प्रकारचा गायडन्स हवा असेल किंवा आपल्याला काही स्ट्रेस कोणत्या एक्झामच्या प्रिपरेशन बद्दल काही शंका असतील तर तिथे या बॉक्समध्ये आपण मांडू शकता. 500 कॅरेक्टर पर्यंत इथे मर्यादा आहे आणि शेवटी सबमिट बटनवर क्लिक करायचे. सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर पुढे एक विंडो येते. त्यामध्ये असं विचारलंय की एकदा का तुम्ही माहिती भरलेली आहे, त्यात बदल करता येणार नाही, तर ओके करायचंय का तुम्हाला कॅन्सल करून पुन्हा एकदा फॉर्म मध्ये बघायचंय. तर ओके वर क्लिक करा जर तुम्ही सर्व माहिती योग्य प्रकारे भरलेली असेल तर. ह्या ओके वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचा एक मेसेज येतो. यू हॅव सक्सेसफुली सबमिटेड युअर पार्टिसिपेशन इन परीक्षा पे चर्चा 2026. द सर्टिफिकेट विल बी अवेलेबल फ्रॉम 12 जानेवारी 2026. म्हणजे 12 जानेवारीच्या पुढे म्हणजे किंवा 12 जानेवारी पासून आपल्याला हे सर्टिफिकेट आपल्या मोबाईल नंबरवर किंवा आपल्या ईमेल ID वर दिसून जातील. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जर आपण शिक्षक म्हणून किंवा विद्यार्थी म्हणून सहभाग घेणार असाल तर आपल्याला कोणकोणत्या प्रकारची माहिती भरणं अपेक्षित आहे, तर ती देखील माहिती इथे आपल्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. ह्या कॅटेगरीमध्ये फक्त एवढाच फरक पडतो की जेव्हा शिक्षक हे फॉर्म भरतात तेव्हा शिक्षकांना त्यांचा म्हणजे कोणता सब्जेक्ट ते शिकवतात वगैरे ही देखील माहिती टाकावी लागते. आता विद्यार्थ्याचा फॉर्म आपण इथे भरतोय बघा एकदा तुम्ही. स्कूल नेम, बोर्ड आहे, ॲड्रेस आहे, कंट्री टाकायची आहे, त्यानंतर राज्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्याला त्याचा बोर्ड निवडायचा आहे. आता इथे बघा विद्यार्थ्याला कोणता बोर्ड, आपण त्या कोणत्या बोर्डात शिकतो, CBSE प्रायव्हेट स्कूल, त्यानंतर बरेचसे अजून बोर्ड आहेत, राज्य बोर्ड आहेत म्हणजे महाराष्ट्र राज्य बोर्ड असेल किंवा इतर राज्य बोर्ड असतील, तर ह्यापैकी कुठला जो आपला बोर्ड आहे तो आपल्याला निवडायचा आहे. त्यानंतर आपल्याला पूर्ण आपला शाळेचा ॲड्रेस, कंट्री, राज्य, त्यानंतर जिल्हा आणि पिनकोड टाकायचा आहे. आणि पुन्हा एकदा फॉर्मॅट तोच आहे, फक्त 5 प्रश्न आहेत, ते देखील MCQ आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहेत. 4 पैकी आपल्याला एक ऑप्शन निवडायचा आहे, टिक करायची आहे ते सर्कलवर. 5 प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर सगळ्यात शेवटी बॉक्स आहे. या बॉक्समध्ये आपल्याला जे सजेशन असतील ते इथे टाकायचे आहेत. प्रश्न, क्वेश्चन, क्वेरी, डाऊट वगैरे टाकू शकता. सबमिट बटनवर क्लिक करा, मेसेज येऊन जाईल, तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे अशा पद्धतीने मेसेज येतो. आता ही पद्धत होती स्टुडंट म्हणून टाकण्यासाठी. आता आपण बघूयात की जर आपण टीचर आहात तर टीचरसाठी काय, तर पुन्हा एकदा बघा, मोबाईल नंबर टाकायचा, पूर्ण नाव टाकायचे, OTP येईल, लॉग इन करायचे. त्यानंतर इथे बघू शकता जेंडर, त्यानंतर जेंडर इथे बघा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जेंडर टाकायचंय. त्यानंतर डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची. आपण कोणता विषय शिकवता, आपण शिक्षक म्हणून फॉर्म भरत आहात तर आपण कोणता विषय शिकवता शाळेमध्ये तो विषय निवडायचा आहे. त्यानंतर शाळेचं नाव आपल्याला खाली दिसतंय तुम्हाला इथे. आधी विषयांची नावं सिलेक्ट बघून घ्या आणि यामध्ये नसेल तर एनी अदर निवडा, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला शाळेचं नाव टाकायचं आहे. आपण ज्या शाळेत आहात ती शाळा कोणत्या बोर्डाच्या अंतर्गत येते म्हणजे राज्य बोर्ड, CBSE बोर्ड वगैरे वगैरे. त्यानंतर इथे बघू शकता बोर्डांची लिस्ट आहे, तर बोर्ड निवडायचा आहे CBSE प्रायव्हेट स्कूल, CBSE गव्हर्नमेंट स्कूल वगैरे. त्यानंतर आपल्याला पूर्ण इथे बाकीचे पण राज्याचे जे बोर्ड आहे ते सुद्धा दिसतील, स्टेट बोर्ड्स वगैरे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये SSC बोर्ड आहे, HSC बोर्ड आहे, तो देखील इथे ऑप्शन आहे. त्यानंतर शाळेचा आपल्याला पत्ता टाकायचा आहे, देश, राज्य, त्यानंतर जिल्हा आहे आणि सर्वात शेवटी आपल्या शाळेचा म्हणजे आपली शाळा ज्या ठिकाणी आहे तिथला पिनकोड. 5 प्रश्न आहेत. 5ही प्रश्न हे MCQ मध्ये येतात. 4 ऑप्शन आहेत प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी. 4 पैकी कुठलाही एक ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. त्या सर्कलवर आपल्याला टिक करायचंय, तो ऑप्शन सिलेक्ट होतो आणि सर्वात शेवटी 5ही प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर आपल्याला बघू शकता प्रश्न अतिशय सोपे आहेत. इंग्लिश आणि हिंदी दोन्ही भाषेत आहेत
आणि सर्वात शेवटी इथे फीडबॅक, क्वेश्चन, क्वेरी, डाऊट काय असेल ते इथे आपल्याला 500 अक्षरांच्या मर्यादेमध्ये लिहायचं आहे. आणि त्यानंतर सर्वात शेवटी खाली बटन आहे सबमिट. सबमिटवर क्लिक केल्यानंतर मेसेज येतो आपला फॉर्म सबमिट झालेला आहे. आणि ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर 12 जानेवारी पासून आपल्याला सर्टिफिकेट मिळण्यास सुरुवात होईल. आणि आपण जर लकी ठरलात तर आपल्याला नरेंद्र मोदी प्रधानमंत्री भारताचे यांच्याशी आपल्याला संभाषण देखील साधता येऊ शकते ॲज अ एक्झाम वॉरियर किंवा ॲज अ प्रिपेअर्ड एक्झाम वॉरियर. तर हे अशा पद्धतीने मेसेज येतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांनीच ह्या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा ही विनंती. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, प्रेस बेल बटन. आणि काही शंका असल्यास आपण कमेंटमध्ये विचारू शकता. थँक्स फॉर वॉचिंग. बाय फॉर नाव.